आदरणीय भैयासाहेब आंबेडकर म्हणजेच यशवंत भीमराव आंबेडकर यांनी आपले आई वडील म्हणजे माता रमाई आणि डॉक्टर बाबासाहेबांविषयी आपले मनोगत व्यक्त केले आहे. त्यांच्या मनोगतामध्ये माता रमाई आणि बाबासाहेबांच्या स्वभावाविषयी त्यांच्या आवडीनिवडीविषयी व्यक्त झालेले आहेत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते मनोगत पाहूयात. आदरणीय भैयासाहेब आंबेडकर म्हणतात, माझे सारे बालपण माझ्या आईच्या सहवासात गेले. वडिलांचा व आमचा फारसा संबंध येत नसे. डॉक्टर बाबासाहेबांना आम्ही घरी सारेजण साहेब म्हणत असू. त्यांच्याशी फारशी सलिगी करण्याचे धाडस आम्हाला कधीच आले नाही. आम्हाला त्यांचा भारी धाक वाटतो. तो खरोखर का वाटावा हे आम्हाला काही समजत नाही, पण तो वाटतो खरा. ते चेहऱ्याने उग्र व गंभीर दिसत असले तरी ते अत्यंत मायाळू आहेत, याचा आम्हाला नेहमी अनुभव येतो. एखादा जिनस मागितला की तो आम्हाला केव्हाही मिळतो, पण आम्हालाच तो मागावा कसा अशी उगीच मला त्या मनात भीती वाटते. आमची आई नेहमी आदर याचायची. माझी आत्या व माझे घरचे इतर नातलग यांच्याकडून आम्हाला कळले की साहेब रायगडावर गेले असताना लोकांनी त्यांच्यावर अचानक भालेबरची घेऊन जीव घेण्याच्या हेतूने हल्ला केला. साहेब यातून बचावले, पण आईने याची विलक्षण दहशत घेतली. महाड चौदार तळ्यात सत्याग्रहाची चळवळ भयंकर जोरात चालली होती. श्री चित्रे यांचे माझ्या वडिलांशी फार जीवाभावाचे संबंध होते. महाड सत्याग्रहाच्या मोहिमेत त्यांनी पुढाकार घेतला. दुपारच्या सुमारास त्यांच्या व्याख्यानाचा परिणाम लोकांच्या मनावर एवढा विलक्षण झाला की प्राण गेले तरी 72, पण चौदार तळ्यात उतरून चौदार तळ्याचे पाणी पिणारच अशी शपथ तेथील लोकांनी घेतली. ते म्हणाले, तुम्हाला उन्हामुळे तहान लागली आहे ना, चला माझ्या बरोबर, आपण सारेजण त्या तळ्याचे पाणी पिऊया. त्यानंतर जो हल्ला कल्लोळ उडाला त्याचा परिणाम माझ्या आईच्या मनावर फार झाला. ती अगोदरच अशक्त होती आणि तशातून हिंदू लोक चिडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्राण घेणार अशी तिच्या मनाने धास्ती घेतली होती. त्यामुळे तिला ताप येऊ लागला व तिने अंथरूण धरले. पुढे सतत 8 वर्ष क्षयाने ती आजारी होती. 27 मे 1935 रोजी ती आम्हाला सोडून गेली. लग्नाच्या वेळी आई फक्त 9 वर्षाची होती व आमचे साहेब 16 वर्षाचे. आईचा स्वभाव फार कडक आणि करारी होता. तिला आम्ही वावगे वर्तन केलेले मुळीच खपत नसे. या तिच्या करारीपणामुळे तिला सुद्धा फार त्रास होत असे. आईला एकंदर आम्ही 5 मुले झालो, त्यापैकी मी थोरला. माझ्या पाठीवर 2 भावंडे, तिसरी बहीण व आणखी तिच्या पाठीवर एक धाकटा भाऊ होता. पण ही सारी भावंडे 1-2 वर्षाची असतानाच वारली. माझी आई अत्यंत धर्मबोळी होती. ती नेहमी उपास तापास करायची. ती पौर्णिमेचे नेहमी उपास करीत असे. आमचे घराणे कबीरपंथी असल्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला ओवाळण्याची प्रथा आमच्या घरी होती. या प्रथेला अनुसरून ती पौर्णिमेच्या दिवशी कडक उपास करीत असे. डॉक्टर साहेब नेहमी विलायतीला जायचे. त्यांच्यासाठी आई कितीतरी उपास करायची. आईचे मुलावर अतोनात प्रेम होते. ती आमची फार काळजी घ्यायची. पण पावसाळा आला की तिचे आजार पण उचल घेत असे. मग ती अंथरुणात पडून राहायची. ती खूप प्रेमळ असली तरी बरीच आबोल होती असे मला आठवते. डॉक्टर साहेब एवढे विद्वान आहेत. त्यांच्या उच्च पदव्यामुळे त्यांना फार मान मिळतो, याचा आम्हाला खूप अभिमान वाटायचा. पण लहानपणापासून त्यांचा आमच्या मनावर धाक बसला होता, तो कायमचाच. त्यांच्यासमोर उभे राहायचे धैर्य आम्हाला होत नसे. तथापि आम्हाला काय पाहिजे याची दुसऱ्याजवळ चौकशी करून साहेब आम्हाला हव्या त्या गोष्टी पुरवत असत. डॉक्टर साहेबांना कपड्याचा भारी शौक होता. मुंबईला बॅरिस्टरामध्ये अत्यंत उत्तम पोशाख केलेला मी एकटा आहे असे ते नेहमी म्हणत असत. मी सुद्धा त्यांच्याप्रमाणे चांगला पोशाख करावा असा त्यांचा कटाक्ष. असे साहेबांची राहणी पहिल्यापासूनच रुबाबदार आणि स्वच्छ होती. दिल्लीला गेल्यापासून त्यांच्या राहणीमानात आणखी नियमितपणा आणि विलक्षण सुसूत्रपणा आला. निहारी, दुपारचे जेवण, चहा, रात्रीचे जेवण अगदी वेळच्या वेळी होऊ लागली. तीच त्यांची सवय अजूनही कायम आहे. सकाळी लवकर उठतात, आंघोळ करतात, 9 वाजता निहारी करतात, वकिली पोशाख घालून बरोबर 10 वाजता हायकोर्टात जातात. त्यांना मोटारीची फार आवड आहे. संध्याकाळी कामावरून परत आले की काही ना काही नवीन पुस्तके ते आपल्यासोबत घेऊन येतात. दिल्लीला असताना ते माझ्याशी अत्यंत प्रेमाने वागत असत. मला यंत्रकामाची बालपणापासूनच आवड आहे, म्हणून पुस्तके वगैरे वाचणे या गोष्टीकडे माझे फारसे लक्ष नव्हते. माझे शिक्षण मॅट्रिक पर्यंत झाले. आरंभी एल्फिन्स्टन हायस्कूल आणि पुढे प्राध्यापक दोंदे यांच्या हायस्कूलातून. शाळेतील शिक्षणापेक्षा आपण एखादा छापखाना काढावा असे मला लहानपणापासूनच वाटे. पुढे साहेबांनी मला छापखाना काढून देऊन माझी हौस पुरविली. पण साहेबांशी द्वेष असलेल्या लोकांनी तो माझा छापखाना मागच्या वर्षी जाळून टाकला. आता आमच्या नवीन छापखान्याची भव्य इमारत पूर्ण होत आहे, म्हणून मला फार हुरूप वाटू लागला आहे.
साहेबांची सारी पुस्तके आणि त्यांची वर्तमानपत्रे माझ्या भारतभूषण छापखान्यात छापली जावीत अशी माझी महत्वाकांक्षा आहे. या माझ्या छापखान्यात साहेब स्वतः खूप लक्ष देतात. सकाळ संध्याकाळ माझा बहुतेक वेळ छापखान्यात जातो. मी छापखान्याचे सारे शिक्षण स्वतः काम करून घेतले आहे. डॉक्टर साहेबांना कुत्र्याची भारी आवड आहे. त्यांच्याजवळ पीटर नावाचा कुत्रा आहे. पीटर रात्री त्यांच्या जवळ झोपलेला असतो. रात्री 2 वाजता व सकाळी 7 वाजता त्यांना हुंकतो व पुन्हा जागच्या जागी जाऊन झोपून राहतो. तसेच त्यांना फाउंटन पेनचे पण भारी वेळ आहे. नवे चांगले पेन दिसले की त्यांनी लग घातलेच आपल्या कोटाच्या खिशात. पण कधी कधी आपल्या विसरडेपणामुळे आपले घड्याळ पेन ते बाहेर कुठेतरी विसरून येतात. साहेबांना बाजरीची भाकर आणि कांदा मिळाला तर त्यांना इतर पक्वानाची मुळीच पर्वा वाटत नाही. त्यांना मोसंब्याचा रस आवडतो, तो ते नियमित घेतात. रात्री 10च्या सुमारास ते दूध घेतात. त्यांना भाज्या फार आवडतात, पण जेवणाकडे त्यांचे फारसे लक्ष असते असे मला वाटत नाही. घरी असले म्हणजे त्यांचे जेवण ग्रंथालयाच्या एका कोपऱ्यात एका छोट्या टेबल आहे. त्या टेबलावर वाढले जाते. ते जेवताना एखादा जिन्नस आवडला किंवा नाही आवडला किंवा अधिक हवा आहे वगैरे काही बोलत नाहीत. पानावर वाढले तेवढे जेवायचे असा त्यांचा परिपाठ आहे. कधी कधी रात्रभर वाचत लिहित बसलेले असतात. ते कामावर असले की माडीवर कोणाला सोडायचे नाही असा त्यांचा कडक नियम आहे. पण कोणीतरी भेटायला येतोच. पण त्यांना गंभीरपणे बसलेले पाहून पाहुणाच मुकाट्याने काही वेळाने परत जातो. त्यांचा स्वभाव अत्यंत भिडस्त असल्याने आलेल्या माणसाला ते सहसा जा म्हणून सांगत नाहीत. पण असल्या माणसाचा त्यांना भारी राग येतो. यात काही शंका नाही. माझ्या हातून सुद्धा काही ना काही चांगली कामगिरी व्हावी असे ते नेहमी त्यांना वाटते. कारण माझे वडील इतके जगत प्रख्यात विद्वान आणि मी हा असा. पण मी काही करून दाखवे. आदरणीय भैयासाहेब आंबेडकर.